सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 13 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राणी रोहितला म्हणाली की लग्न झाल्यानंतर आपल्या दोघात नवरा बायकोचे संबंध असणार नाहीत. आपण बेडरूमच्या बाहेर नवरा बायको असू, पण आतमध्ये मात्र एकमेकांसोबत अनोळखीसारखं राहायचं. कबूल असेल तर बोला. रोहित आता गुपचूप निघून गेला आणि राणीला वाटलं नक्कीच तो लग्नाला नकार देणार. आणि रोहित उलट म्हणाला, सुपारी फोडा. आणि राणीकडे बघून म्हणाला, तिचे आणि माझे विचार खूपच जुळतात आणि आता हे लग्न आम्ही दोघं फार मनापासून करतोय, हो ना? असं म्हणून त्यानं तिचं नावही न घेता राणीकडे बघितलं आणि राणी सपशेल, अगदी सपशेल तोंडावर आपटली होती. काय माणूस आहे हा! सगळ्या अटींवर कसा तयार होतोय माझ्याशी लग्न करायला? मी कशाला मरायला त्याच्या घरी पेपर टाकायला गेली कुणास ठाऊक, असं तिला वाटलं. आणि त्यानं मला नेमकं बघितलं. पण आता तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता आणि रोहित पुन्हा राहुलजवळ जाऊन मांडी घालून बसला आणि राणीच्या आईनं राणीला बायकांमध्ये रोहितच्या समोरच बसवली. मध्ये तिचा मामा 2 दगड घेऊन सुपारी घेऊन बसला आणि राणी आणि रोहित दोघेही एकमेकांकडे बघत होते. राणीच्या नजरेत खूप काही होतं. रोहितबद्दलचा राग, आश्चर्य, हैराणगी सगळं होतं आणि रोहितच्या नजरेत मात्र तो निर्विकारपणा. मला हिच्याशीच जर लग्न करायचं असं जर आणखीन कोणी म्हणालं असताना आणि याचं ऐकलं असतं तर वाटलं असतं की राणी याला किती आवडली म्हणून तो हेका धरून बसलाय तिच्याशी लग्न करण्याचा. पण याला असलं काहीही नव्हतं. याच्या मनात एकही फिलिंग नव्हती. सूर्यवंशी ना तो शब्दाचा पक्का. म्हणून चाललं होतं सगळं. राहुलचा वैवाहिक आयुष्य सुरळीत व्हावं आणि रोशनचं लग्न व्हावं म्हणून तो त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याच्या दृढ निश्चयाचा त्याग करून हे लग्न करत होता. आणि या लग्नामध्ये बाकी सगळ्यांचा फायदा होणार होता. नुकसान फक्त या दोघांचंच होणार होतं. पण दोघांना अजून त्याचं काहीच पडलेलं नव्हतं. आणि मग मामा पुन्हा एकदा म्हणाला, फोडू का सुपारी? मी आणि कोणीतरी एक जण म्हणालं, मुलीचे मामा एका फटक्यात 5ची 5 सुपाऱ्या फुटल्या पाहिजेत बरं का, म्हणजे लग्न कसं झटक्यात होईल. आणि इथंही रोहित पुढे बोलत म्हणाला, लग्न फक्त 6 दिवसांनी आहे. मी रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदणी करून आलो आहे. आणि हे ऐकून सुद्धा सगळे चाट पडले. सुपारी फोडायच्या आधीच लग्नाची तारीख. जितकं थक्क व्हावं तितकं सगळेजण थक्क होत होते आणि बिचाऱ्या राणीनं आता थक्क होणं सोडूनच दिलं होतं. कारण हा माणूस नाहीच, एक मिरॅकल आहे असं तिला वाटायला लागलं. जर सगळे याच्याच मनासारखं होणार आहे तर बोला कशाला. आणि ती गप्प बसली. आता मामा 5ही सुपाऱ्या एका दमात फोडायचं हे आव्हान पेलत होता आणि सुपारी फोडणं भाचीची हे मामासाठी खूप अभिमानाचं काम असतं. आणि तो सारखा सुपाऱ्या गोल गोल फिरवायचा आणि नीट बसवायचा. त्या 5ही सुपाऱ्यांवर दगड ठेवायचा, वाकून बघायचा आणि फुटतील का नाही एका दमात सगळ्या याचा अंदाज घ्यायचा. आणि रोहितला वाटलं की लग्न होईपर्यंत आमची सुपारी फुटणारच नाही. आणि तो मला, मामा तुम्हाला जमत असेल तर बघा, नाहीतर आणा इकडं, मी सुपारी फोडतो. तसे पुन्हा सगळे चकित आणि राणी शांत. मग तो मामा म्हणाला, नाही नाही जमतंय ना, अहो नवऱ्या मुलानं स्वतःची सुपारी स्वतः फोडायची नसते. आणि रोहित म्हणाला, असं कुठं लिहिलंय? तुमच्या पुराणांना बाजूला ठेवा आणि एखाद्या शास्त्राचं पुस्तक आणून दाखवा, त्यात लिहिलं असेल तर सांगा. आणि ते मामा पुन्हा रोहितच्याच नादी लागत बसले. आणि राणी हळूच म्हणाली, मामा कशाला वाढवता, फोडा सुपारी. आणि रोहित म्हणाला, बघा तिला सुद्धा घाई आहे सुपारी फोडायची. आणि सगळे हसले आणि राणी खाली मान घालून बसली. आणि तिच्या आईचा जीव भांड्यात पडला, कारण राणी स्वतः होऊन सुपारी फोडा म्हणाली. आणि मग त्या मामानं एका दणक्यात 5ही सुपाऱ्या फोडल्या आणि सगळ्यांना 5 सुपारी वाटली. मग जानकीने पाठ मागवला. राणीची ओटी भरायला सपनाला सांगितलं. तसा रोहित म्हणाला, आई बरं होईल जर ओटी तू भरलीस तर तिची. तसं सगळ्यांनी पुन्हा त्याच्याकडे चकित होऊन बघितलं. राणीनं सुद्धा त्याच्याकडे थोडं रागात बघितलं. आणि या माणसाचा प्रत्येक ठिकाणी काय प्रॉब्लेम असतो असं तिला वाटलं. सपनासुद्धा आता शांत उभा होती. आणि रोहित म्हणाला, आई मला फक्त असंच म्हणायचं आहे की तू मोठी आहेस, सासू आहेस, ही तुझी सून आहे आणि
हिला मानानं घरात तू घेणार आहेस, त्यामुळे तूच तिची ओटी भरावी. माझं बरोबर आहे की नाही? आणि मग सपना त्याच्यावर चिडून मागे सरकली आणि जानकीला ते पटलं आणि ती म्हणाली, हो रे, माझ्या लक्षात नाही आलं. आणि मग जानकीनं तिची ओटी भरली आणि पुढची बोलणी फोनवर करू म्हणून सगळे निघाले. आणि पुन्हा रोहित जाताना तिला म्हणाला, आता लग्न आहे म्हणून कॉलेज बुडवायची गरज नाही. कॉलेज ठीक 7:30 वाजता असतं. राणीनं ते ऐकलं आणि तिला माहीत होतं हे बोलणं तिच्यासाठी आहे. आणि ती काहीच न बोलता आतमध्ये निघून गेली आणि तिच्या रूमच्या खिडकीतून त्याच्या गाडीकडे रागानं बघत होती. मग रोहित गाडीत बसला. गाडीच्या आरशात त्याला दिसत होतं की राणी खिडकीतून बघत आहे आणि तरीही तो तसा दुर्लक्ष करून पुढे निघून गेला. आणि घरी गेल्यावर मात्र सपना चिडली होती. मला ओटी भरायला सांगितलं तरी रोहित असं का म्हणाला? राहुल, तुम्हाला तरी हे पटतं का सांगा बरं? आता बहुतेक सपना रोहित आणि राहुलमध्ये वाद लावायचं काम करत होती की काय कुणास ठाऊक. आणि राहुल म्हणाला, सपना, अगं यात इतकं मनाला लावून घेण्याची काय गरज आहे? आणि रोहितचा स्वभाव तुला माहीत आहे ना, तो असाच आहे. त्याच्यापुढे आई बाबा सुद्धा बोलत नाहीत. मग तू सुद्धा गप्पच बस. तरीही सपना म्हणाली, नाही राहुल, मी या घरातली थोरली सून आहे. आता माझी छोटी जाऊ येणार आहे. तिच्यासमोर माझा हक्क घेतला हिरावून. राहुल तिला पुन्हा एकदा रिमाइंड करत म्हणाला, तुला आठवतं ना रोहित काय म्हणालाय? तुला आम्ही बघायला आलो तेव्हा तुझी ओटी कोणी भरली होती गं? आईने, बरोबर? सासू सुनेची ओटी भरते, मग इथे सुद्धा सासूनं सुनेची ओटी भरली. तू तिची जाव आहेस थोरली, मग तुझा इथे हक्क कुठून आला? तिची ओटी भरण्याचा हक्क फक्त आईचा. आणि राहुल म्हणाला, सपना, नीट ऐकायचं, कान उघडे ठेवून ऐक. या घरात सगळ्यात मोठे बाबा आहेत, मग आई, मग मी, मग रोहित, याच्यानंतर रोशन आणि मग त्याच्यानंतर तू. त्यामुळे तू स्वतःला लगेच मोठी समजू नकोस. आणि बाहेरून येणाऱ्या सुनांमध्ये तू आहेस मोठी, नो डाऊट. तिथे तुझा कोणीच मान हिरावून घेणार नाही मोठ्या सुनेचा, पण आईबाबांपेक्षा, रोहित रोशनपेक्षा तू मोठी नाहीस. वयानं मोठी असली तरीही तू लहान आहेस आणि प्रत्येकाचा मान तू त्याला दिलाच पाहिजे. आणि आता जी बडबड केलीस ना, ती इतक्या रागात पुन्हा नकोय, निदान या घरात तरी, असा राहुल तिला म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. आणि सपना आता थोबाडीत मारल्यासारखी गप्प झाली. हे कसले सूर्यवंशी म्हणायचे आणि हे यांचं कसलं प्रेम तिला कळेना. बाप रे, राहुल दिसतात इतके साधे मुळीच नाहीत. मला थोडं जपून राहिलं पाहिजे. आणि तिच्या डोक्यावर एक आणखीन टांगती तलवार होती. जर मी रोहितच्या मागे लागले आहे आणि त्यांना इतके दिवस दूर ठेवलं हे त्यांना कळलं तर ते माझं काय करतील? आणि सपना आता घाबरलीच. राहुलला विश्वासघात आवडत नाही आणि मग कसं होणार? आणि इकडे रोहित मात्र जानकीला म्हणाला, आई, तुला राग आला असेल माझ्या त्या निर्णयाचा तर मला माफ कर. पण त्या बाईनं, जी माझी मोठी वहिनी आहे, तिनं माझ्या होणाऱ्या बायकोची ओटी भरावी असं मला वाटत नाही. कारण आई ती शुद्ध मनाची नाही असं मला वाटतं. मग तुला काय वाटतं ते सांग. जानकीसुद्धा काहीच नाही बोलू शकली आणि म्हणाली, पण राहुल, अरे सपना सुधारते आता. बघितलं ना, प्रत्येक कामात ती पुढाकार घेते आणि थोरली सून असलेल्याचं कर्तव्य बजावते. रोहित म्हणाला, असेलही कदाचित, पण हे शहाणपण तुझ्या धाकामुळे आलेलं आहे आई, स्वतः होऊन आलेलं नाही. आणि आई, चूक किती छोटी असू दे किंवा मोठी, शेवटी चूक ती चूक असते. आणि माझ्याकडे चुकीला माफी नाही. आणि माझ्या होणाऱ्या बायकोचे सगळे विधी असतील ते तू करशील. मंजूर असेल तर बोल, नाही तर मी लग्नच करणार नाही. आणि जानकी म्हणाली, ए रोहित, असं नको बोलू बाबा. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे, पण लग्न होऊ दे. अरे, तुम्हा मुलांची लग्न झाली, नातवंड आली, तुमचा बहरलेला संसार बघितला तर आम्हा म्हाताऱ्यांना आणखीन काय पाहिजे? आणि आम्ही डोळे मिटायला रिकामं. पुन्हा रोहित म्हणाला, आई, हे सगळं बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी मी इथे आलो नाही. आणि मग जानकी त्याला गोड बोलत म्हणाली, पण मी काय म्हणते रोहित, अरे तू मघाशी तर म्हणालास तिथं की 6 दिवसानंतरची तारीख घेऊन तू रजिस्टर मॅरेज ब्युरोमध्ये जाऊन नोंदणी केलीस, हे खरं आहे का? कशाला रे रोहित? अरे इतकी मोठी संपत्ती, आपण मोठं धूमधडाक्यात राहुलसारखं लग्न करू ना तुझं. आणि आता रोहितला राणीची अट आठवली
कोणालाही कळू द्यायचं नाही की लग्न झालंय आपल्या दोघांचं. पण त्याही आधी आता रोहितलाच कळू द्यायचं नव्हतं कोणाला की त्याचं लग्न झालंय. आणि त्यानं म्हणूनच राणीच्या आधीच हे मनात ठरवलं होतं की लग्न सोप्या पद्धतीनं होणार. राणी आणि रोहितचे विचार तर खूपच पटत होते आणि रोहित राणी बोलायच्या आधीच ती गोष्ट करून टाकत होता. पण एकमेकांशी कधी पटणार हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार. आणि रोहित म्हणाला, आई, मी लग्न करावं अशी तुमची इच्छा आहे ना? तुम्ही कुठली तरी एकच इच्छा तुमची मी पूर्ण करू शकतो. आणि धूमधडाक्यात लग्न म्हणत असाल तर ती हौस तुम्ही रोशनच्या लग्नात भागवून घ्या, असं म्हणून तो निघून गेला. आणि आता जानकीला वाटलं, काय करावं या मुलाचं. आणि ती आता राहुल आणि मल्हाररावांना म्हणाली, तुम्ही बोला. राहुल, तू बोल बाबा, तुझं ऐकेल तो. मग सकाळी नाश्ता करताना राहुल म्हणाला, रोहित, मी काय म्हणतो, आपण कोणता हॉल बुक करायचा रे? की फार्म हाऊसवर लग्न घ्यायचं, एकदम जंगी होईल. आणि रोहित म्हणाला, दादा, मी असलं काहीही करणार नाही. लग्न रजिस्टरच होईल, माझं ठरलंय. जानकी म्हणाली, अरे पण मुलीचं काय? तिच्याही काही अपेक्षा असतील की. लग्न एकदाच होतं रोहित. आणि रोहित म्हणाला, ती माझ्या अपेक्षांच्या बाहेर नाही आई, हे मला माहीत आहे. आणि या मोठं लग्न करून, इतका मोठा खर्च करून काय होतं? लग्नच होतं ना. नवरी मिळते नवऱ्याला, नवरा मिळतो नवरीला. मग 2 सह्या करून सुद्धा लग्न होतं. मग कशाला पाहिजे हा देखावा आणि दारूगोळ्यांची आतिषबाजी? जगाला दाखवण्याची काही गरज नाही. मला हा खर्च आवडत नाही. त्यापेक्षा एक काम करा, माझं ऐकाल तर मी सांगतो. मल्हारराव म्हणाले, अरे बोल पटकन, तुझं ऐकणार नाही असं होईल का? रोहित म्हणाला, बाबा, लग्नासाठी जो काही खर्च होईल ना, तो खर्च एखाद्या अनाथाश्रमाला किंवा फंड म्हणून कुठल्या तरी संस्थेला द्या. आणि तेवढंच एक पुण्य आपल्याला लागेल. तसं सपनानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाले, किती अरसिक असावं माणसानं. त्याच्या बायकोचं काय होणार लग्न झाल्यावर कुणास ठाऊक. आणि राहुल म्हणाला, हो रोहित, तू म्हणतोस ते सुद्धा करू आपण, पण लग्नही धूमधडाक्यात करू. आणि रोहित म्हणाला, अजिबातच नाही. तुम्ही येणार असेल तर ठीक, नाही तर आम्ही दोघं जातो आणि लग्न करून येतो. तुम्हाला घरात सून आल्याशी मतलब. आणि आता पुन्हा सगळे शांत. आणि रोहित आता उठला आणि शेवटचा घास संपवून त्यानं त्याची प्लेट उचलली, किचनमध्ये बेसिनमध्ये टाकली आणि हात झटकून म्हणाला, आई, दादा, बाबा, मी एक मिलिटरीचं मार्गदर्शन करणारी आपल्या कॉलेजला अटॅच अकॅडमी उघडणार आहे. तुमची परवानगी आहे का? राहुल लगेच म्हणाला, हो, तू हवं ते कर. आणि मल्हारराव सुद्धा म्हणाले, माझीही हरकत नाही, मी कायम तुला पाठिंबा देणार. आणि रोहित म्हणाला, वा बाबा वा, शिवाजी जन्माला यावा दुसऱ्यांच्या घरात, असं म्हणणाऱ्यातलेच तुम्ही आहात ना? तुमचा मुलगा तिथे जाऊन लढायला नको, शत्रूची गोळी त्याला लागेल, तो मरेल याची भीती तुम्हाला वाटते. आणि इतर मुलं जाऊ द्या, त्यांनी मरू द्या, असंच ना? बाबा, तुम्ही डरपोक आहात असं समजू का मी? आणि समजायला कशाला हवं, तुम्ही डरपोक आहात, असं म्हणाला आणि रोहित निघून गेला. तसे मल्हारराव भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात भूतकाळातल्या आठवणींनी पाणी आलं. राहुलनं त्यांच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, बाबा, नका ना वाईट वाटून घेऊ. रोहित कसा आहे माहीत आहे ना आपल्याला? तशी सपना चोंबडेपणा करत म्हणाली, कसा आहे म्हणजे? राहुल, त्यांनी कायम असंच दुखवायचं का इतरांना आणि आपण ऐकून घ्यायचं? हे असं नाही चालत. तसं राहुल तिच्याकडे रागात बघितलं राहुलनं. आणि जानकी म्हणाली, सुनबाई, असं वाटते की हल्ली जीभ चालायला लागली आहे तुमची. जे काही असेल ते आम्ही बघून घेऊ. आमचा मुलगा कसा आहे हे मला माहीत आहे. आज बोललीस, पुन्हा बोललेलं खपवून घेणार नाही. काय समजलीस? असं म्हणून जानकीनं तिच्यावर डोळे वटारले आणि सपना गप्प बसली. आणि राहुल पुन्हा मल्हाररावांना समजावत म्हणाला, बाबा, वाईट वाटून घेऊ नका. आपला रोहित देशसेवेनं किती पछाडलेला आहे तुम्हाला माहीत आहे ना? अहो, लहानपणापासून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे या दिवशी दिवसभर तिरंगा झेंडा त्याच्या खिशाला अभिमानानं लटकलेला असायचा. त्याची तयारी तर खूप आधीपासून सुरू असायची. शाळेतली कवायत करताना तो एक आदर्श विद्यार्थी असायचा. आणि कधीही त्याला सिनेमातली गाणी नाही आवडली. त्याला कायम देशभक्तीपर गीतं आवडायची. लहानपणापासून त्यानं
ते स्वप्न उराशी बाळगलं होतं ते असं फिसकटलं आणि त्याला त्याच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागतं तर तो इतका रिॲक्ट तर होणारच ना बाबा. आणि मल्हारराव म्हणाले, राहुल अरे मी त्याच्यावर नाही चिडलो, मला काहीतरी आठवलं रे म्हणून डोळे भरून आले. राहुल म्हणाला, बाबा त्याचं जे काही असेल ते होऊ दे, त्याच्या मनासारखं. तुमचं ऐकून तो लग्न करतो ना हे महत्त्वाचं. आणि तसंही आपण सगळी रक्कम तो म्हणते तर देऊया आणि मोठ्या लग्नाचा खर्च टाळून आपण एक सामाजिक कार्य केलं हेही आपल्या फायद्याचंच आहे. मग आज राणी पेपर टाकून कॉलेजला गेली, पण आता रोहीच्या आधी वेळेवर गेली. पण आता होमवर्क कंप्लीट झाला नाही आणि त्यानं बसलेल्या राणीकडे न बघताच विचारलं, होमवर्क कंप्लीट झाले नाहीत असं कोण कोण आहेत? आणि एकट्या राणीनं हात वर केला आणि रोहितनं तिला उठवली आणि चेहऱ्यावर काहीही न दाखवता म्हणाला, होमवर्क का कंप्लीट झाला नाही मोरे? आणि राणी तोंड वाकडं करत म्हणणार होती की इतक्यात तिला बोलू न देताच रोहितच म्हणाला, नेहमीप्रमाणे, आणि तुमचं कारण मला जाणून घ्यायचंही नाही. आता मनात राणी म्हणाली, कारण जाणून घ्यायचं नाही का? कसं घेतील जाणून? कारण यांना सगळं माहीत आहे. आणि बोलू नको हा त्याचा आदेश डावलत तरीही आता राणी थोडी नाक फुगवून म्हणाली, सर मी काल कॉलेजला आले नव्हते. रोहित लगेच म्हणाला, तुमचे घरचे प्रॉब्लेम घरी ठेवायचे, इथे फक्त अभ्यास करायचा, अभ्यासात न कॉम्प्रोमाइज आणि बाहेर व्हायचं, आउट. असं म्हणून त्याने तिला बाहेरचा रस्ता दाखवला. राणीनं पुस्तकं उचलली आणि गेली रागावून बाहेर. त्याचा पिरियड संपेपर्यंत आलीच नाही. नेहमीप्रमाणे पटपट पटपट होमवर्क करून नाही आली, तिकडंच थांबली आणि तो गेलेला दिसला की दुसऱ्या पिरियडला येऊन बसली. मनोज म्हणाला, काय झालं राणी, तू अपसेट का आहेस? काल का कॉलेजला आली नव्हती? मी तुझी वाट बघितली पण तू आली नाहीसच. आणि आता राणीनं त्यालाही नाही काही सांगितलं आणि रोहितच्या विषयाचा आजही होमवर्क केलाच नाही. त्याच्यावर जाम चिडली होती राणी. जिथं तिथं हुकूमत करतो ना, मग असं नाही तर असं, म्हणून ती त्याचं ऐकत नव्हती. मग आता राणीच्या आईला सुद्धा कळवलं जानकीनं की 5 दिवसांनी रजिस्टर लग्न होईल. लग्न जरी धूमधडाक्यात नसलं तरी आम्ही राणीचे लग्नानंतर सगळे लाड करू बरं, आणि तिची सगळी खरेदी आमच्याकडून होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि लग्नाआधीचे जे विधी असतात ते मात्र घरच्या घरी होतील. राणीची आई म्हणाली, ठीक आहे, आता इतर काही नाही तरी पण लग्नापुरती तरी खरेदी करायलाच हवी की कपड्यांची. म्हणून जानकी सपनाला घेऊन खरेदीची लिस्ट करायला बसली. इतक्यात राहुलनं तिला रूममध्ये हाक मारली आणि सपना म्हणाली, आई मी आलेच. जानकीने तिला हसून सांगितलं, जा. आणि आता सुधारली आहे सपना असं जानकीलाही वाटलं. एका गृहिणीसारखी, एका थोरल्या सुनेसारखी वागते. आणि मग सपना आत गेली तशी राहुलनं तिला मिठी मारली आणि म्हणाला, क्या बात है, आजकाल माझ्यासाठी वेळच नाही तुझ्याकडे? आणि ती हसून म्हणाली, तुमच्याकडेच वेळ नाही माझ्यासाठी, मी तर घरातच असते. एक पिक्चर बघायला नेलं नाही साधं तुम्ही. आता खरेदी करायला तरी जाऊया ना तुमच्या चॉईसने. साडी घ्या मला. आणि राहुल म्हणाला, सॉरी सपना, तू ना तिकडं जा, मला फोटो पाठव, मग मी सिलेक्ट करून सांगतो. आणि तिनं त्याची मिठी सोडली आणि म्हणाली, राहू द्या राहू द्या. आणि त्याचा रुमाल पॉकेट द्यायला लागली आणि म्हणाली, घरात सगळं काही आहे, फक्त माझ्या नवऱ्याला मला वेळ द्यायला नाही. आणि राहुल हसला आणि सपना म्हणाली, राहुल अहो किती काम पडले, लग्नाची खरेदी करायची आहे, सगळी खूपच गडबड होणार आहे बघा, फक्त 4 दिवस राहिलेत लग्नाला. आणि राहुल जाता जाता म्हणाला, सपना तू रोहितसोबत जातेस का? आणि त्याला विचार चॉईस तुझ्या साडीची. आणि सपना लगेच घाबरून म्हणाली, नाही नको, तुम्ही येणार असाल तर ठीक, नाही तुम्ही फोटो पाठवते. राहुल म्हणाला, सपना आता ना लवकरच तुझा एकटेपणा दूर होईल, तुझी जाऊ येणार आहे आता, मग दोघी मिळून सगळं करा, पिक्चर बघा, शॉपिंग करा. मग आता सपना म्हणाली, ते बघू पुढच्या पुढे, सध्या आहे ते करू द्या. आणि मग राहुल गेला. जानकी आणि सपना शॉपिंगला गेला. संग्राम राजेशीर केलेला बघून त्याच्या पियेला म्हणाला, पाखरू खूपच भारी दिसतं ना? तसा पिये लगेच त्याच्या खास शैलीमध्ये म्हणाला, सपना राहुल सूर्यवंशी, आतापर्यंत सासरी टिकत नव्हती पण आता कशी टिकली काय माहीत,
कायम माहेराला जात होती आणि आत्ता कुठे चेहऱ्यावर तेज दिसतंय. याचा अर्थ सूत जुळलेलं दिसतंय नवरा बायकोचं. संग्राम म्हणाला, म्हणजे याआधी सूत जुळत नव्हतं का? आणि तसं होतं तर लग्न कसं केलं? त्याचा पीए म्हणाला, तेच तर. ते जर कळलं ना तर सूर्यवंशीच्या घरात काडी टाकायला आणि फूट पाडायला आपल्याला वाव मिळेल. नक्कीच असं काहीतरी आहे जे समाजापासून लपवलं जात आहे. स्वतःच्या मर्जीनं लग्न करून ही मुलगी इतके दिवस राहुल सूर्यवंशीपासून का दूर राहिली हे कळलं ना की बरोबर समजेल आपल्याला. इतक्यात सपना कशाला तरी गाडीकडे आली आणि संग्राम तिला अडवून म्हणाला, नमस्ते वहिनी साहेब, ओळखलत का? अहो कधीतरी घरी या, साडीचोळीचा मान करून घ्या. सपना त्याला ओळख न देता म्हणाली, कोण तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. संग्राम म्हणाला, पण आम्ही ओळखतो की. अहो तुमच्या लग्नाचे पोस्टर इथून तिथून लागले होते की. आम्ही लग्नाला पण आलो होतो मोठा आहेर घेऊन. आणि काय दिसत होता तुम्ही त्या नवरीच्या वेशात. काय ती नाजूक कंबर, काय ते काजळ घातलेले डोळे, काय ते गुलाबी ओठ. असं म्हणून तो सपनाची तारीफ करत होता तिच्याकडे बघून. आणि सपना चिडली आणि म्हणाली, मिस्टर माइंड युअर लँग्वेज. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय? तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू नका. आणि संग्राम हसत हसत म्हणाला, अरे वा, मर्यादा? हेच तर आम्हाला विचारायचं आहे की तुम्ही इतके दिवस सूर्यवंशीचा उंबरा ओलांडून, मर्यादा ओलांडून माहेरात काय करत होता? म्हणजे राहुल सूर्यवंशीमध्ये काही प्रॉब्लेम होता का, जो पहिल्या रात्रीच तुम्हाला कळला? आणि तो नामर्द आहे की काय? म्हणजे तुमची फसवणूक की हो? आणि इतक्यात त्याच्या खाडकन कानाखाली पडली आणि तो थोडासा भेलकांडला आणि त्याच्या पियेनं त्याला पडता पडता सावरला. आणि त्यानं बघितलं कोणी कानाखाली दिली तर ती जानकी होती. आणि जानकी म्हणाली, तू तुझ्या लायकीत राहा, उगाच लष्कराच्या भाकऱ्या भाजू नकोस. सूर्यवंशींची मुलं तुला पुरून उरतात, तुला तितकीच पुरेसं नाही का? म्हणून आता सूर्यवंशींच्या बायकांकडून अपमान करून घेशील का? पुन्हा असली गुस्ताखी केली तर रस्त्यावर फिरणं बंद करून टाकेन तुझं. काय समजला? चल सपना, असं म्हणून जानकी निघून गेली. आणि मग जानकी गाडीत सपनाला म्हणाली, बघितलं लोक किती टपलेले आहेत आपल्यावरती? हेच तुला मी सांगत होते. सूर्यवंशींची इज्जत जपायचं काम आता तुमचं आहे. आणि सपना मान खाली घालून म्हणाली, हो आई. मग आता लग्नाला 3 दिवस राहिले. राणीनं आता होमवर्क तर केला होता, पण रोहितनं विचारल्यावर मुद्दाम नाही म्हणाली. आणि त्यानं पुन्हा तिला आऊट म्हटलं आणि ती पुन्हा बाहेर आली. आणि आता याच्याशी बोलावं, याला फक्त लग्नच करायचं आहे तर दुसरी कोणतीही मुलगी पकड रे बाबा, असं म्हणावं. मीच कशाला पाहिजे याला, असा विचार करत असताना तो पिरियड संपवून बाहेर आला. आणि ती लगेच त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. रोहित म्हणाला, आधी होमवर्क कंप्लीट करायचा, मग बोलायचं. आणि पुढे निघाला. राणी म्हणाली, मला त्याबद्दल नव्हतं बोलायचं, मला आपल्या लग्ना. तसं तिला तो मध्येच तोडत म्हणाला, इथे कामाच्या ठिकाणी मी पर्सनल गोष्टी डिस्कस करत नाही. आणि गेला निघून. आणि राणी चिडली. मग घरी गेल्यानंतर तिने त्याला फोन केला आणि म्हणाली, जर लग्नच करायचं असेल तर दुसरी कोणतीही मुलगी का नाही चालत तुम्हाला, मीच कशाला हवी? आणि तिचं काहीही ऐकून न घेता रोहित म्हणाला, बरोबर 3 दिवसांनी 3:30 वाजता मॅरेज रजिस्टर ऑफिसमध्ये यायचं, उशीर झालेला चालणार नाही. आणि लग्नामध्ये इतकं नादवून जायची गरज नाही जे होमवर्क कंप्लीट होत नाही. आणि राणीच्या डोक्यात एक आयडिया आली. आणि राणी म्हणाली, आणि जर उशीर झाला तर तुम्ही लग्न नाही ना करणार, कारण तुम्हाला तर उशीर झालेला चालतच नाही. आणि रोहितने फोन ठेवून दिला. आणि आता राणीनं ठरवलं मुद्दाम उशीर करायचा. मग बघूच हा सूर्यवंशी काय करतो. आणि आता राणीनं उशीर केल्यावर रोहित काय करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी स्टोरी आवडत असेल तर कृपया लाईक करून सांगा आणि कमेंट्स करून सांगा. थँक्यू.